पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा दणका। तुर्कीच्या कंपनीच्या कामाचं लायसन्स भारतानं केलं रद्द। भारत पाकिस्तान युद्धामध्ये मी मध्यस्थी केलेली नाही, मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावर ट्रम्प यांचा यू टर्न। दोन्ही देशांना समस्या सोडवण्यास मदत केली। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी संदर्भात ट्रम्प यांचा आता वेगळाच दावा। दहशतवाद्यांची ओळख सांगणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस। शिवसेना पक्षाकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर। सिंधू पाणी करार स्थगितच राहणार। पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता 20 मे रोजी सुनावणी होणार। सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। आळंदीमध्ये अवलियाचा अनोखा प्रताप। वाहतूक पोलिसांनी उचललेली गाडी मिळवण्यासाठी स्टंट। वाहन चालक थेट टोईंग वाहनासमोरच झोपला। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। वसई विरारमध्ये ईडीची छापेमारी। 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणात धडक कारवाई। ईडीच्या छाप्यात तब्बल 32 कोटींचा ऐवज जप्त। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधनं कॅन्टीनच्या जेवणामध्ये रबर निघाल्याची घटना उघडकीला। या घटनेमुळे पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।